नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 1 ऑगस्ट 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, नुकताच जागतिक रेंजर दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जुलै 31। स्पष्टीकरण: जागतिक रेंजर दिन दरवर्षी जुलै 31 रोजी साजरा केला जातो। हा दिवस निसर्ग, वन्यजीव आणि नैसर्गिक वारशाचे संरक्षण करणाऱ्या रेंजरच्या महत्त्वपूर्ण कार्याचा सन्मान करण्यासाठी आहे आणि कर्तव्य बजावताना प्राणांची आहुती देणाऱ्या किंवा जखमी झालेल्या रेंजरना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी समर्पित आहे। प्रश्न 2, नुकतीच जून 2026 मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात किती टक्के वाढ झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, 7.3%। स्पष्टीकरण: भारताच्या औद्योगिक उत्पादनात जून 2026 मध्ये 7.3% ची शानदार वाढ झाली आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात 7.8% ची वाढ, तसेच वीज आणि गॅस पुरवठा क्षेत्रात 10.6% ची मजबूत वाढ यामुळे पाठबळ मिळाले। प्रश्न 3, नुकताच दुर्मिळ मृदा घटकांसाठी शोध परवाना जारी करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, राजस्थान। स्पष्टीकरण: दुर्मिळ मृदा घटकांसाठी शोध परवाना जारी करणारे राजस्थान हे भारतातील पहिले राज्य बनले आहे। या क्षेत्रात लॅथेनम, सिरियम, प्रासिओडायमियम आणि निओडायमियम यांसारख्या मौल्यवान दुर्मिळ खनिजांचा शोध घेतला जाईल। हा परवाना सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम सेंट्रल माइन प्लॅनिंग अँड डिझाइन इन्स्टिट्यूट लिमिटेडला देण्यात आला आहे। महत्त्व: हा उपक्रम देशात इलेक्ट्रिक वाहने, संरक्षण, सेमीकंडक्टर आणि हरित ऊर्जेसाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या खनिजांच्या अंतर्गत उत्पादन म्हणजे घरगुती उत्पादनाला प्रोत्साहन देईल। राजस्थान राज्याची माहिती: राजधानी जयपूर, मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, राज्यपाल हरिभाऊ किसनराव बागडे। आता पाहू राजस्थानशी संबंधित इतर चालू घडामोडी। तरुणांना खेळ आणि कौशल्याशी जोडण्यासाठी राजस्थानमध्ये मुख्यमंत्री युवा सहयोग प्लॅटफॉर्म लॉन्च करण्यात आला। जागतिक दर्जाची सर्वोत्तम कला आणि सांस्कृतिक शहरे या यादीत भारतीय शहर जयपूरला 18वे स्थान मिळाले। मेसालिना बिष्णुई नावाच्या पालीची एका नवीन प्रजातीचा शोध राजस्थानमध्ये लावला गेला। राजस्थानच्या वैद्यकीय व आरोग्य विभागाला दक्षिण पूर्व आशिया क्षेत्रासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या वर्ल्ड नो टोबॅको डे अवॉर्ड 2026 ने सन्मानित करण्यात आले। गृहमंत्री अमित शाह यांनी बिकानेरजवळील सांचू चौकी येथे प्रहरी संमेलनाला संबोधित केले। प्रश्न 4, नुकतीच नगुलखम जथोम गंगटे यांची कोणत्या देशात भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मेक्सिको। स्पष्टीकरण: नगुलखम जथोम गंगटे यांची मेक्सिकोमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। गंगटे यांनी 2021 पासून ट्युनिशियामध्ये भारताचे राजदूत म्हणून काम केले आणि लिबियामध्येही समवर्ती मान्यता मिळवली। मेक्सिको देशाची माहिती: राजधानी मेक्सिको सिटी, चलन मेक्सिकन पेसो, राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबाउम। प्रश्न 5, नुकतीच कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने क्रिकेटच्या सर्व प्रकारांतून निवृत्ती घेतली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, अजिंक्य रहाणे। स्पष्टीकरण: 38 वर्षीय अजिंक्य रहाणेने आपल्या 17 वर्षाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत भारतासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले। त्याच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघाने 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिका म्हणजेच बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली होती। प्रश्न 6, नुकतीच स्थानिक प्रशासनाला सक्षम करण्यासाठी दानवीर उपक्रम कोणाद्वारे सुरू करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पंचायती राज मंत्रालय। स्पष्टीकरण: स्थानिक शासन आणि ग्रामपंचायतींना सक्षम करण्यासाठी केंद्रीय पंचायती राज मंत्रालयाद्वारे 29 जुलै 2026 रोजी दानवीर उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या नागरिक सहभाग मंचाचे उद्घाटन मंत्रालयाचे सचिव श्री विवेक भारद्वाज यांनी नवी दिल्ली येथे केले। प्रश्न 7, नुकतीच राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, महाराष्ट्र। स्पष्टीकरण: केंद्र सरकारने पहिला हप्ता म्हणून महाराष्ट्राला 335 कोटी रुपये दिले होते,
ज्यापैकी राज्याने निर्धारित 75% लक्ष्यापेक्षा जास्त म्हणजेच सुमारे 260 कोटी रुपयांचा वापर केला आहे. वेळेवर 75%हून अधिक निधी खर्च केल्यामुळे राज्य दुसऱ्या हप्त्यासाठी म्हणजे पुढील 335 कोटी रुपये निधीसाठी पात्र ठरले आहे. महाराष्ट्र राज्याची माहिती. राजधानी मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा. आता पाहू महाराष्ट्राशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारतातील पहिले एआय पावर्ड पक्षी अभयारण्य महाराष्ट्रात स्थापन केले जाईल. वनस्पतींची कॅन्सकोरा अग्नी नावाची एक नवीन प्रजाती महाराष्ट्रात शोधली गेली. देशातील पहिले अपतटीय विमानतळ पालघरमध्ये बनवले जाईल. भारताच्या पहिल्या ऑफशोअर म्हणजे समुद्रकिनाऱ्यावर किंवा समुद्रात बनणाऱ्या विमानतळासाठी महाराष्ट्रात मंजुरी देण्यात आली. श्री अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प महाराष्ट्रात सुरू करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने नागपूरमध्ये हाय एनर्जी मेडिकल सायक्लोट्रॉन प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये मंजूर केले. महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेला मंजुरी दिली. प्रश्न 8. नुकतीच कॉमनवेल्थ शांती मध्यस्थता परिषद 2026 कोठे आयोजित केली जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, जयपूर. स्पष्टीकरण. याचे आयोजन जयपूर, राजस्थान येथे केले जात आहे. विषय शांतता, मध्यस्थता आणि कायद्याचे राज्य. उद्देश पर्यायी विवाद निवारण आणि मध्यस्थतेला प्रोत्साहन देणे तसेच न्यायप्रणाली अधिक प्रभावी व सुलभ बनवणे. प्रश्न 9. नुकतीच इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2026 मध्ये कोणाला आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन पुरस्काराने सन्मानित केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, पंकज त्रिपाठी. स्पष्टीकरण. पंकज त्रिपाठी यांना इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न 2026 मध्ये प्रतिष्ठित आर्टिस्ट ऑफ डिस्टिंक्शन पुरस्काराने सन्मानित केले जाईल. हा सन्मान भारतीय चित्रपटांतील त्यांच्या उत्कृष्ट योगदानासाठी आणि शानदार अभिनय प्रवासासाठी दिला जात आहे. आता पाहू इतर महत्त्वाचे पुरस्कार. 72व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मम्मुट्टी आणि कार्तिक आर्यन यांनी जिंकला. उस्ताद बिस्मिल्ला खान युवा पुरस्कार 2025 ने रणछोडलाल गोस्वामी यांना सन्मानित करण्यात आले. नीता अंबानी यांना एपीआय ह्युमॅनिटेरियन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. पहिल्या एनबीटी भूषण पुरस्काराने प्रसून जोशी यांना सन्मानित करण्यात आले. स्पोर्ट्स जर्नालिस्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया मेडल विश्वनाथन आनंद यांना प्रदान करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांना सेशल्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्लू हॉरिझॉन देण्यात आला. यूके संसदेत हर्षवर्धन यांना ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. नीरज चोप्रा यांना बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रश्न 10. नुकताच कोणत्या देशाचा जस्टिन ग्रीव्हस सलग 5 विकेट मेडन षटके टाकणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, वेस्ट इंडीज. स्पष्टीकरण. वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू जस्टिन ग्रीव्हस कसोटी क्रिकेटमध्ये सलग 5 विकेट मेडन षटके टाकणारा जगातील पहिला खेळाडू बनला आहे. याआधी हा विक्रम स्टुअर्ट ब्रॉड, ज्याने सलग 4 विकेट मेडन टाकल्या होत्या, त्याच्या नावावर होता. प्रश्न 11. नुकतीच एलआयसीच्या कार्यकारी संचालक वित्त आणि लेखा आणि मुख्य आर्थिक अधिकारीपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, शतमन्यू श्रीवास्तव. स्पष्टीकरण. एलआयसीने नुकतीच शतमन्यू श्रीवास्तव यांची आपले नवीन कार्यकारी संचालक वित्त आणि लेखा आणि मुख्य आर्थिक अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांनी सुनील अग्रवाल यांची जागा घेतली आहे, ज्यांनी या पदाचा राजीनामा दिला होता. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षपदी लता गुप्ता यांची नियुक्ती करण्यात आली. शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव म्हणून टी.के. अनिल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. खाण मंत्रालयाचे सचिव म्हणून केशव चंद्र यांनी पदभार स्वीकारला. परीक्षा सुधारणांसाठी नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय कार्यगटाचे गठन करण्यात आले. दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी निर्मल जैन यांची नियुक्ती करण्यात आली. फायनान्शियल इंटेलिजन्स युनिटचे नवीन संचालक म्हणून सत्यपाल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचे अंतरिम अध्यक्ष म्हणून विश्वनाथन आनंद यांनी पदभार सांभाळला. IRCTCचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून राहुल हिमालयन यांची नियुक्ती करण्यात आली. प्रश्न 12. नुकताच कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठा सुपरकंडक्टिंग चुंबक बनवला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, चीन. स्पष्टीकरण. चीनने आपल्या कृत्रिम सूर्य प्रकल्पासाठी 582 टन वजनाचा आणि 21 मीटर लांब, आकाराचा, जगातील सर्वात मोठ्या
सुपरकंडक्टिंग फ्युजन चुंबकाची निर्मिती आणि चाचणी पूर्ण केली आहे. उद्देश हे हेफेई येथील चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी त्यांच्या कृत्रिम सूर्य न्यूक्लियर फ्युजन प्रकल्पासाठी तयार केले आहे, जे 10 कोटी अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान असलेल्या प्लाझ्माला नियंत्रित करेल. चीन देशाची माहिती. राजधानी बीजिंग. चलन रेनमिंबी. राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग. आता पाहू चीनशी संबंधित इतर चालू घडामोडी. चीनमध्ये जागतिक कृत्रिम बुद्धिमत्ता सहकार्य संघटना सुरू करण्यात आली. चीनने अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुडीवरून लांब पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जारी केलेल्या अहवालानुसार 2026 मध्ये सर्वाधिक परकीय चलन साठा असलेला देश चीन बनला आहे. चीनच्या लाइनशाईनला जगातील सर्वात वेगवान सुपरसंगणक घोषित करण्यात आले. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकताच मानव हत्ती संघर्ष कमी करण्यासाठी कोणत्या राज्याने हत्तींना रेडिओ कॉलर घालण्याची योजना सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, उत्तराखंड. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती झाली. भारताच्या पहिल्या आणि सर्वात खोल भूऔष्णिक विहिरीचे संचालन लडाखमध्ये सुरू झाले. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत एआयचा मुख्य विषय म्हणून समावेश करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य बनले. उच्च शिक्षण विभागाचे नवे सचिव म्हणून नरेश पाल गंधवार यांची नियुक्ती झाली. मेघालयमध्ये मिशन गोल्डन स्पाईस लॉन्च करण्यात आले. 2026 मध्ये 57व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन गोव्यात केले जाईल. जगातील सर्वात मोठा दही बनवण्याचा प्लांट पश्चिम बंगालमध्ये स्थापन केला जाईल. जपान ओपन 2026 चे विजेतेपद पी.व्ही. सिंधूने जिंकले. भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ सारनाथ बनले आहे. सर्गी कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद अनाहत सिंगने जिंकले आहे. चिनार पुस्तक महोत्सव जम्मू आणि काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला. आकांक्षा चौधरीने मिसेस इंडिया 2026 चा किताब जिंकला. पॉलिसीबाजारचे ब्रँड अँबेसेडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोवाल यांना दिला जाईल. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जाईल. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकतीच मलबार गोल्ड अँड डायमंड्सने कोणाला आपला ब्रँड अँबेसेडर बनवले आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.